नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेवासा तालुका धम्म संदेश यात्रा निमित्त दिनांक 11/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोनई येथे धम्म यात्रा आली असता समस्त बुद्धिस्ट समाज सोनई यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पूज्य भतीजी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी माजी सरपंच दादासाहेब वैरागर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, सागर वैरागर, श्रीकांत शेडगे, सचिन वैरागर, फारुक पठाळ, आकाश काकडे, राहुल वैरागर, सागर गायकवाड, विशाल जगताप, गीतेश वैरागर, प्रकाश काकडे, यश भालेराव, दीपक चाबुकस्वार, जेकब साळवे, अनिकेत वैरागर, चेतन जगताप, अनिकेत गायकवाड, रितेश वैरागर, आनंद वैरागर आदी युवक उपस्थित होते. KNH न्यूज 24 साठी सनी जगताप. नेवासा तालुक्यामध्ये जो धम्मसंदेश यात्रा निघालेली आहे ती धम्मसंदेश यात्रा आज सोनई या गावी पोहोचलेली आहे. सोनई गावामध्ये धम्मसंदेश यात्रेचं सोनई गावातील कथावंत उपासक आणि उपासिका संघ यांनी खूप असं छान असं स्वागत केलेली आहे. आणि आजची ही जी संदेश यात्रा आहे ही समस्त मानव समाजाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून हा जो पूजनीय पावन भिक्खू संघ आहे हा गावोगावी जाऊन दुःखमुक्तीचा आर्य संदेश भगवान बुद्धाने दिलेला जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. प्रत्येक माणसाला शांती आणि करुणेची आवश्यकता आहे आणि तोच एक शुद्ध हेतू लोकांपर्यंत घेऊन हा भिक्खू संघ गावोगावी पोहोचत आहे. आज या धम्मसंदेश यात्राचा 3रा दिवस आहे आणि सोनई गावामध्ये तालुका नेवासा या ठिकाणी आज ही संदेश यात्रा पोहोचलेली आहे. गावातील सर्वच श्रद्धावंतांनी खूप छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आज 11 एप्रिल म्हणजे क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस आणि या महामानवाच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं आज हा भिक्खू संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. या ठिकाणी क्रांतिबा ज्योतिराव फुले या महानायकाचं अभिवादन वंदन करून आजच्या या महात्मा फुले क्रांतिबा ज्योतिराव फुले जयंतीच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा आणि मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम.